नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आजचा व्लॉग गुढीपाडव्यासाठी स्पेशल आहे. गुढीपाडव्याची काय काय तयारी केली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे सगळं सामान असं मी काढून ठेवलं होतं. आईने ठेवलेलं, काही डॅडीने ठेवलं होतं आणि मी फक्त शूट करून आले. मदत केलेली नाही आहे, पण असं सगळं ठेवलं होतं. मस्त दाराला छानसं तोरण लावलं होतं, ते खूप छान आहे. हे तोरण आमच्या मावशीने दिलेलं आम्ही नेहमी वापरतो, कारण ते इतकं सुंदर तिने हाताने विणलं आहे आणि ते लावल्यानंतर पण खूप सुरेख दिसतं. गुढीची सगळी तयारी करून गुढी उभारण्यासाठी जे काही लागते ते सगळ्याची तयारी आई आणि डॅडी करत होते. इथे ब्राह्मण काकांनी गुढी बांधून दिली आमच्या. पाठ घ्यायचं चल आता पाठांवरती ही आमच्या गुढीची खासियत आहे. आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला गुढीसोबत महाराजांचा झेंडा सुद्धा लावतो आणि तो खूप सुंदर दिसतो. पाहू शकता तुम्ही. आता मम्मी आणि डॅडी गुढीची पूजा करणार आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. साखर ठेव ना बा पहिली थोडं साखर वाटीने जर होत नाही तो आता गुढीच्या त्याला काठीची पूजा करायची बरं मग चालते. वरती पण फुल ठेव मोठं. घरातली गुढी उभारून गुढीची पूजा करून मी आज शेताला आली आहे. खूप दिवसानंतर मी आज शेताला आली आहे आणि शेताला येण्यामागचं कारण म्हणजे आमच्या काकांच्या घराचं म्हणजे बांधकामाची सुरुवात होणार आहे. ती पण आज इतक्या छान मुहूर्तावरती. असलं भारी वाटतं, म्हणजे छान वाटतं आणि मी खूप दिवसांनंतर शेताला आली, तेव्हा मला लय भारी वाटतं. येत नाही, पण आता मी तुम्हाला दाखवते की ती पूजा वगैरे. ब्राह्मण काका आलेत, घरातले आलेत, सगळे असे सगळे घरातले आले ना की खूप भारी वाटतं. दाखवते मी आता तुम्हाला ती पूजा कुठे आहे, कशी करतायत ते. इथं ते ताट इकडे आणून दे, ताटात काहीतरी आहे त्या पत्रावर घे. लागलं ऊन. आणि जे काही गुरु मांडले असतील त्या गुरूंचं मनामध्ये ध्यान करायचे, चिंतन करायचे, पूजेसाठी सर्वांना आमंत्रण करायचे. श्री गणेश देवताय गंधाय वक्रतुंडाय तन्नो नंदी प्रचोदयात्. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः. मंगलश्च भगवान विष्णु मंगलम गरुडमंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनम हरिमातृपितृ. कमलच्च व्यातामध्ये पाण्यामध्ये बुडवायचंय. आपण बसलेल्या सर्वांच्या अंगावरती पाणी शिपटून द्यायचे. अपवित्र वा सर्वावस्थम गतुपिवाय स्मरेत पुंडरीकाक्षम. सभ्यंत्रातुची पुंडरीकाक्ष पुन्हा तू पुंडरीकाक्ष पुन्हा तू. चमचा घ्यायचा डाव्या नमः. सावत्या वेळेस थोडंसं पाणी घ्यायचंय. बसलेल्या असं उजव्या हातात घ्यायचंय. चहू बाजूने पाणी पिरून घ्यायचं. उजव्या हातात घ्यायचं. जी, तुमच्या घराचं काम चालू झालं, तुला कसं वाटतंय आता? चांगलं वाटतं. आजीकडे दिलाय नाही का? आता आजीकडे एवढ्या लांब यायला लागणार आहे तिकडून. अरे आम्ही वर्ष दीड वर्ष जाईल.
श्री गुरुवे नमः. गणपती बाप्पा मोरया. हो माते की जय. सुख करता दुःखहर्ता वरता विघ्नाची नरवे पूर्वे प्रेम रूपादयाची सर्वांगी सुंदर औषेंदुराची कंडी दळके वाळंता आपल्याला यांना टोपी दिसायला सईकडे नाही काकांच्या बाजूला काम करते ते दिसते का लिक्विड? द्यायची का ती मग त्यांना म्हणा नाही तर मग उद्या घेतली असते ना त्याच्यातच सगळ्या प्लेट आण सगळ्यांना दे. बाबूकर हाय इकडं. हॅलो. ए स्वाती कानाला बोल. या आले यांना पण सांगा. इथे सगळे फॅमिली फोटोसाठी एकत्र आले होते. मग फॅमिली फोटो क्लिक केला. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. मग आम्ही शेताकडून घरी आलो. शेताकडून घरी आल्यानंतर आईने सगळा स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यानंतर जे महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे नैवेद्य भरणे. मग मी ते नैवेद्य भरायला चालू केले. आईने छान डाळ भात केला होता, पनीरची भाजी केली होती, भजी, बटाट्याची भाजीसुद्धा केली होती. बटाट्याची भाजी मला फार नाही आवडत, पण आई खूप छान करते त्यामुळं मी तीसुद्धा खाल्ली. आणि सगळ्या कल्चर्सला असतं आपलं की कुरडई पापड्या तळणे, पुरणपोळी असली तरी, मग हे असलं तरी मग ते पण तळलं. आईने श्रीखंड, आम्रखंड दोन्ही आणले होते, पण मला आम्रखंड आवडतं म्हणून मी आम्रखंड खोललं होतं. नैवेद्यावर पण तेच ठेवलं होतं, म्हणजे ते फोडलं की सगळे तेच खाणार आणि मलासुद्धा खायला भेटणार. मस्त सगळे नैवेद्य मी रेडी केले. गुढीपाडव्याचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुम्हाला व तुमच्या सर्व घरातल्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.